नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब मध्ये. बघा शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 17 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र येथे कांद्याचे बाजारभाव या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून तर्फे आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईलवर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन येईल. आणि व्हिडिओ लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा. तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजारभाव जाहीर केले. व्हिडिओला बिलकुल भी स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 17 मार्च 2026 मध्ये अकोलामध्ये 630 ची आवक, कमीत कमी दर 500 रुपये, जास्त दर 1300, सर्वसाधारण 900 रुपये जात आहे कांदा. तसं खेड चाकणमध्ये 300 ची आवक, कमीत कमी दर 1000 रुपये, जास्त दर 1400, सर्वसाधारण 1200 रुपये. दोड खेडगाव मध्ये 5021 ची आवक, कमीत कमी दर 200 रुपये, जास्त दर 1200, सर्वसाधारण 900 रुपये. तसेच सातारामध्ये 158 ची आवक, कमीत कमी दर 500 रुपये, जास्त दर 1500, सर्वसाधारण 1000 रुपये. तसं जुन्नर आणि फाटामध्ये चिंचवड मध्ये 4887 आवक, कमीत कमी दर 1000 रुपये, जास्त दर 1350, सर्वसाधारण 1100 रुपये. तसंच सोलापूर मध्ये लाल कांदा 38847 ची आवक, कमीत कमी दर 100 रुपये, जास्त दर 1550, सर्वसाधारण 600 रुपये. तसंच लासलगाव विचर मध्ये लाल कांदा 8500 ची आवक, कमीत कमी दर 400 रुपये, जास्त दर 1215, सर्वसाधारण 900 रुपये. जळगाव मध्ये लाल कांदा 1734 ची आवक, कमीत कमी दर 312, जास्त दर 1062, सर्वसाधारण 687. तसंच नागपूर मध्ये लाल कांदा 3320 ची आवक, कमीत कमी दर 800 रुपये, जास्त दर 1200, सर्वसाधारण 1100 रुपये. तसंच सिन्नर मध्ये लाल कांदा 2270 ची आवक, कमीत कमी दर 400 रुपये, जास्त दर 1201, सर्वसाधारण 1003. हे होते 17 मार्च 2026 रोजी महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव. भेटू का एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.